नमस्कार, मी भाग्यश्री. वरणासाठी इथे मी पाव कप तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली. त्यात थोडंसं हिंग आणि थोडीसं हळद घालून पाणी घालून कुकरच्या भांड्यात खालती पाणी ठेवून कुकरमध्ये भांडं ठेवलं. त्यात शेवगाची शेंग सालं काढून धुवून असे तुकडे करून ती देखील थोड्याशा पाण्यात ठेवली आणि डाळ छानपैकी शिजवून घेतली. डाळ मोडून घेतली आहे. शेंगा छान शिजलेल्या आहेत. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. 8 कढीपत्त्याची पानं, 4 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत. मुठभर कोथिंबीर धुवून कापलेली आहे आणि 1 चमचा ओलं खोबरं किसलेलं आहे. त्यानंतर तेल गरम करून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. लसणाच्या पाकळ्यांचा रंग बदलू द्यायचा नाहीये, जस्ट फ्लेवर उतरवायचा. त्यानंतर कढीपत्ता आणि मिरचीची देखील फोडणी द्यायची आहे आणि आता या फोडणीत आपण जी मोडलेली डाळ आहे ती घालायची आहे. त्यानंतर शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत, चवीनुसार मीठ, खोबरं आणि कोथिंबीर घालायची आणि थोड्या वेळ उकळत ठेवायचंय. तर इथे आपली शेवगाच्या शेंगा घातलेली फोडणीची गरम गरम डाळ तयार आहे. गरम गरम भातावर तूप घालून मस्तपैकी सर्व करा. तर कशी वाटली नक्की कळवा.